अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिझॅबिलिटीज काही विद्यार्थ्यांमध्ये दिसतात की त्यांना अभ्यास करण्यासाठी अध्ययन करण्याला त्रास होतो. याची अनेक उदाहरणं आहेत, जसं की डिसलेक्झिया. कोणता? डिसलेक्झिया. बरोबर. म्हणजेच काय रे, की ज्याला डिफिकल्टी आहे, त्रास आहे, कशासाठी? वाचण्यासाठी. प्रश्न विचारू शकतात. दुसरा येतो डिसग्राफिया, ज्याचा अर्थ होतो की ज्याला कठीण होतं. डिस कुठे शब्द लागला, DYS, याचा अर्थ होतो कठीण. कशाला? ग्राफिया म्हणजे लिहिण्यासाठी. आणि तिसरा येतो डिसकॅल्कुलिया. कोणता येतो? आता सोपं तुम्ही सांगा. डिस म्हणजे काय? डिफिकल्टी. कॅल्कुलिया म्हणजे आकडेमोड करण्यासाठी. मग अशा विद्यार्थ्यांना काय करावं त्यांच्या शिक्षणासाठी, त्याबद्दल ऑप्शन दिलेत. पण यातला चुकीचा ऑप्शन कोणता आहे हे विचारलंय. आता मला सांगा, या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा ना? द्यायला हवा. द्या. स्टुडंट विथ स्पेशल ॲबिलिटीज, त्यांना एक्स्ट्रा वेळ द्यायला पाहिजे. म्हणून पहिलं वाक्य बरोबर आहे. आणि लक्षात घ्या बरं का, आपलं चुकीचं विचारलं. त्यानंतर या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे का? हो. त्यांना गोष्टीत त्रास होतोय, त्यासाठी त्यांना एखाद्या सायकेट्रिस्टकडे म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावंच लागेल. बरोबर. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. त्यांच्याकडे अमूर्ताकडून मूर्ताकडे न्या असं विचारलंय. म्हणजेच अमूर्त म्हणजेच काय? ॲबस्ट्रॅक्ट. आणि मूर्त म्हणजे कॉन्क्रीट. आता हा फरक काय? तर अमूर्त म्हणजे काय, की जी गोष्ट मला दिसत नाही. अनमूर्त म्हणजे ती दिसते, फील होते. जसं की हा पेन, हा मला टच होतो, मी बघू शकतो. हा झाला मूर्त म्हणजेच कॉन्क्रीट. पण ज्ञान मी टच करू शकतो का? नाही. बघू शकतो का? नाही. पण म्हणून ते अमूर्त झालं, ॲबस्ट्रॅक्ट झालं. मग या मुलांना शिक्षण अध्ययन करण्यासाठी थोडा त्रास होतोय. मग यांचा अभ्यास घेताना आपला सुरुवात कुठून पाहिजे, की ज्या गोष्टी त्यांना दिसतात तिथून. त्यानंतर हळूहळू पुढे जाऊन अमूर्ताकडे आपल्याला जायचं आहे. आणि त्यामुळे हे चुकीचं असेल. त्यासाठी त्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे जावं लागणार आहे. आणि मग चौथा ऑप्शन, की त्यांना वेगवेगळे स्मरण खेळ देऊन, ओके, वेगवेगळे गेम्स देऊन त्यांच्यामधलं स्किल वाढवणं, हा एक चांगला ऑप्शन राहू शकतो.